पाहिजे। नाशकात भाजी विक्रेत्यांच्या मनपासमोरील आंदोलनाला गालबोट। याबाबत सविस्तर माहिती अशी की गंगापूर रोडच्या आकाशवाणी टावर या ठिकाणी भाजी विक्रेत्यांवर महापालिका वारंवार कारवाई करत असल्याने शुक्रवारी भाजी विक्रेत्यांनी महापालिकेच्या गेटवर आंदोलन केले। याआधी आकाशवाणी टावर येथील अतिक्रमण कारवाई दरम्यान भाजी विक्रेत्यांना पोलिसांनी मारहाण करत त्यांचा मोबाईल फोडून जमा केला। यानंतर भाजी विक्रेत्यांनी राजीव गांधी भवन समोर भाजी फेकत मनपा भ्रष्ट अधिकाऱ्यांचा निषेध करून आंदोलन केले। आम्हाला याचं प्रश्नाचं उत्तर हवं। लिगली आहे का अनलिगली आहे? लिगली म्हणजे काय, अनलिगली काय याचा अर्थ आम्हाला सांगा। दारूचे दुकानं बंद करा, आमच्या भाजीवाल्यांवर सगळे जगताय। दारूचे दुकानं बंद करायची हिंमत असेल तर करा, आमचे दुकानं बंद करायचा अधिकार कोणालाच नाही। हे सगळ्या जनतेसाठी आहे, माझ्या एकटीसाठी नाही। आज माझं याच्यावर माझ्या मुलांचं शिक्षण चालू आहे, कोणी येऊन विचारावं आणि चौकशी करावा तरच हक्काने बंद करावं, नाही त्यांनी आम्हाला 500 रुपये रोजाने कामाला लावा आणि आम्हाला घरात द्यावी। आम्हाला भाजीपाला विकतो आम्ही, तर आम्हाला अतिक्रम नाही यायला पाहिजे। आम्ही रस्त्यावर बसतो आणि अतिक्रमण येतं 15 वर्षापासून बसतो, भाजीपाला विकतो, तरी आम्हाला न्याय नाही। आम्ही किती वेळेस येऊन निघून गेलो। मला नगरपालिकेने जागा नेमून दिली का? नेमून नाही दिलेली जागा आणखी, आम्ही घेऊन गेलो नाही, पण आम्हाला जागा मिळालेल्या नाही। न्याय द्या ना आम्हाला, आम्ही सर्वसामान्य माणसांनी जगायचं कसं? न्याय द्या ना आम्हाला, अतिक्रम हटवा ना। आम्ही भाजी विक्रेते, बेरोजगारी भरपूर वाढलेली आहे, कसं जगायचं? हे आंदोलन आहे ना, जे भाजी विक्रेते त्यांना त्यांच्या हक्काच्या भाजी विक्रीसाठी त्यांना जागा मिळाली पाहिजे, याच्यासाठी आंदोलन आहे। रोजच नाशिक महानगरपालिकेचे अतिक्रमणाचे अधिकारी कर्मचारी संध्याकाळी 5-6 वाजता भाजीपाला उचलून नेत। आमचे भाजी विक्री संध्याकाळी 5 वाजल्यानंतरच दुकान लावतात, पण त्यांना 3 तास धंदा करायचो तर त्रास झालेला। काही लोक तर नाही का जीव पावलेले या टेन्शन पाहिजे। हा आकाश टावर आहे, शिवाजी आहे, गंगापूर रोड आहे, कोणार्क जत्रा हॉटेल आहे, आपलं शॉपिंग आहे शिवाजी चौकातलं, असं पूर्ण नाशिक शहरात हाच निम स्टँड जवळचा प्रकार आहे। रस्त्यावर बसतात, जसं ड्रीम कॅसल कडून मखमालाबादकडे राहतो त्या रस्त्यावर भाजीपालेवाले रस्त्यावर बस, त्यांना हक्काच्या जागा मिळाल्या। सुप्रीम कोर्ट आदेश आहे का जेवढं नाही का महानगरपालिकेचं क्षेत्रफळ आहे त्याच्या 2.5 जागा ही हॉकर झोन साठी राखीव आहे। त्या जागा गेल्या कुठे? कोणालाच अतिक्रमण भाजी विक्रेत्यांना कुठेच जागा उपलब्ध करूल्या नाहीये। या जागा यांनी मत करून टाकल्या, खाऊन टाकल्या। आम्हाला जर भाजीपाला विकण्याची वेळ नाही का कोणाची तरी सांगण्यावरून कारवाई करतात आणि रोज आम्हाला त्रास आहे अतिक्रमण विभागाचा। शहरातील भाजी विक्रेत्यांसाठी महापालिकेच्या 2.5% जागा हॉकर झोन साठी राखीव आहे, तरीही अद्यापही भाजी विक्रेत्यांना त्यांच्या हक्काची जागा मिळाली नाहीये। याचबरोबर भाजी विक्रेत्यांना मनपाकडून 2022 नंतर कुठल्याही प्रकारची पावती मिळत नाही। दरम्यान भाजी विक्रेत्यांशी विचारपूस करत त्यांनी नगरपालिकेकडून योग्य आश्वासन मिळाले नाही तर महापालिकेसमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगेसह अजित सय्यद, नाशिक।